जिंतूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। जिंतूर शहरातील गणपती गल्ली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी धडक कारवाई करत 1 किलो 270 ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली आहे। या कारवाईत 25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती गल्ली येथे करण्यात आली। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड, वय 27 वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार गणपती गल्ली जिंतूर। पोलीस तपासादरम्यान आरोपीच्या राहत्या घरात छापा टाकण्यात आला असता त्याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवलेला अंमली पदार्थ गांजा मिळून आला। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 500 ग्रॅम गांजा किंमत 10,000 रुपये, 78 छोट्या प्लास्टिक पाकिटात पॅक केलेला 560 ग्रॅम गांजा किंमत 11,000 रुपये, 210 ग्रॅम गांजा किंमत 4,500 रुपये, एकूण जप्त गांजा 1.270 किलो, एकूण मुद्देमाल 25,500 रुपये। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 677/2025 नोंदवण्यात आला असून आरोपी विरुद्ध एनडीपीसी ऍक्ट 1985 कलम 20(ब)(2) व 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भागवतराव जगताप यांनी ही माहिती दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बिनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। जिंतूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारच्या गैरव्यवहाराची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले।